नागपुरात शिष्यवृत्ती आणि निर्वाह भत्त्यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांचं रात्रीपासून ठिय्या आंदोलन सुरू आहे। आदिवासी विकास आयुक्त कार्यालयासमोर हे ठिय्या आंदोलन सुरू असून विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी मध्यरात्रीपासूनच ठिय्या दिलाय। मोठ्या संख्येने विद्यार्थी या आंदोलनामध्ये सहभागी झालेत। प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत। हे दृश्य आपण बघतोय। नागपुरात शिष्यवृत्ती आणि निर्वाह भत्त्यासाठी आदिवासी विकास आयुक्तालयासमोर विविध मागण्यांसाठी विद्यार्थी ठिय्या मांडून बसलेले आहेत। आदिवासी विद्यार्थ्यांचं मध्यरात्रीपासून ठिय्या आंदोलन शिष्यवृत्ती आणि निर्वाह भत्त्यासाठी। आदिवासी विकास आयुक्त कार्यालयासमोर हे ठिय्या आंदोलन सुरू आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात। नागपुरात आमचे प्रतिनिधी सुनील ढगे आहेत आपल्या सोबत। सुनील, या विद्यार्थ्यांच्या मागण्या काय आहेत? श्वेता, नक्कीच आपण या ठिकाणी जर बघितलं तर या विद्यार्थ्यांचं मध्यरात्रीपासून या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। यामध्ये विद्यार्थिनी सुद्धा आहे। रात्रभर त्यांनी याच ठिकाणी मुक्काम केलेला आहे आणि आपण या आदिवासी अपर आयुक्त कार्यालयाच्या समोर हे सगळे विद्यार्थी बसलेले आहे आणि या ठिकाणी आपल्या वेगवेगळ्या मागण्यांना घेऊन हे आंदोलन या ठिकाणी केलं जात आहे। त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। काय नेमक्या मागण्यांना घेऊन तुम्ही बसले? आम्ही आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह जे 1984 पासून आदिवासी अपर आयुक्त कार्यालयाच्या अंतर्गत चालवण्यात येतात। येथील विद्यार्थी आम्हाला आधी वसतिगृहामध्ये भोजन मिळायचं, पण ते भोजन बंद करून त्यांनी 5 एप्रिल 2018ला भोजनाच्या व्यतिरिक्त आम्हाला डीबीटीच्या स्वरूपात पैसे देतात, परंतु ते पैसे आम्हाला पुरे होत नाही म्हणून त्याच्यात वाढ करण्यात आली। परंतु आता आमचा जो शैक्षणिक सत्र आहे तो शैक्षणिक सत्र वाढत आहे, टाइम टेबल वाढत आहे। टाइम टेबल वाढत असल्यामुळे जो कालावधी आहे तो कालावधी वाढत आहे। तर 10 महिन्याच्या पलीकडे जो 11वा महिना किंवा 12वा महिना विद्यार्थ्यांना परीक्षेला फेस करायला लागतं, त्यासाठी हे डीबीटी देत नाही आहे। सुनील, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। तर या मागण्या आहेत आदिवासी विद्यार्थ्यांच्या आणि त्यासाठीच आदिवासी विकास कार्यालयाबाहेर विद्यार्थ्यांनी मध्यरात्रीपासून ठिय्या दिलाय।